रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, ते वाढतच चाललंय। बरं, रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आता सत्ताधाऱ्यांनी पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। गल्ला, डल्ला आणि राजकीय हल्ला, रोहित पवारांच्या चौकशीचं राजकारण, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार, सत्ताधाऱ्यांचाही जोरदार पलटवार। रोहित पवारांची बुधवारी तब्बल 12 तास ईडी कडून कसून चौकशी झाली। त्यानंतर आता पुन्हा एकदा 1 फेब्रुवारीला त्यांना चौकशीला बोलवण्यात आलंय। या प्रकरणी विरोधकांकडून सातत्यानं तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जाते। पण आता विरोधकांच्या या टीकेचा सत्ताधाऱ्यांकडून समाचार घ्यायला सुरुवात झाली आहे। जर पैसा खाल्ला असेल, डल्ला मारला असेल तर चौकशीला सामोरं जावंच लागेल, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावलाय। आपण निष्कलंक आहो तर काहीच होणार नाही आणि कलंकित असू तर होणार आहे। त्यामुळे निषेध करणं, अमुक करणं, ढमुक करणं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्या संबंधित माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याकरता केलेली ती क्रिया आहे, ती बरोबर आहे। पण शेवटी गल्ला जर खाल्ला आहे, डल्ला जर मारला आहे तर निश्चितपणाने तुम्हाला चौकशीला समोर जावं लागेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे सिद्ध करावं लागेल। गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांवर टीका केल्यानंतर महाविकास आघाडीनंही पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवार यांच्या ईडी चौकशीमुळे विरोधक पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या निशाणावर आल्याचं पाहायला मिळतंय। आता यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यामुळे जोपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा सुरू राहील, तोपर्यंत हे राजकारण असंच सुरू राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।